घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेमध्ये एक मोठी अपडेट येते। क्राइम ब्रांचने घाटकोपर पूर्व पालिका वॉर्ड अधिकाऱ्याला समन्स बजावलेला आहे। वॉर्ड अधिकारी गजानन बेलाले याला 22 जूनला चौकशीसाठी हजर राहण्याचं समन्स बजावण्यात आलेलं आहे। 22 जूनला गजानन बेलाले याला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। घाटकोपर मधल्या होर्डिंग प्रकरणामध्ये पालिकेच्या अधिकाऱ्याला वॉर्ड अधिकाऱ्याला समन्स बजावण्यात आलेला आहे। क्राइम ब्रांचने हा समन्स बजावलेला आहे। रिद्देश हातीम आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊयात। रिद्देश, ज्या वॉर्ड अधिकाऱ्याला हा समन्स बजावण्यात आलेला आहे त्या गजानन बेलाले याच्याबद्दल काय नेमकी माहिती आहे? नक्कीच आपण पाहिलं तर घाटकोपर होर्डिंग प्रकरणात क्राइम ब्रांचने घाटकोपर पूर्व बीएमसी वॉर्ड अधिकारीला आता समन्स बजावला आहे। घाटकोपर पूर्व बीएमसी वॉर्ड अधिकारी गजानन बेलाले यांना हा समन्स बजावला आहे आणि त्यांना 22 जूनला हजर राहण्याचा आदेश दिला आहे। महत्त्वाचं आपण पाहिलं हे जे घाटकोपर परिसराचे वॉर्ड अधिकारी आहेत आणि जेव्हा होर्डिंग उभारण्यात आली होती तेव्हा होर्डिंग उभारताना त्यांना कुठल्या बेसिसवरती त्यांनी जी परवानगी आहे ती दिली आहे याचा तपास केला जाणार आहे। त्याचबरोबर त्यांनी जी परवानगी दिली त्यात कुठे आर्थिक घोटाळा झालाय का? बरोबर आहे। या प्रकरणामध्ये समोर आलेलं आणखी एक नवं नाव आहे, त्यामुळे कशा पद्धतीने या चौकशीमधून माहिती समोर येते आपल्याला बघावं लागेल। रिद्देश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।